हाय फ्रेंड्स. सो आज आहे सॅटर्डे, सुट्टीचा वार आहे आणि काहीतरी छान चवदार खायची इच्छा आहे म्हणून एक छान मेनू आपण ठरवलेला आहे. तो म्हणजे आपण करणार आहोत व्हाईट पुलाव, सोया चिली आणि दाल तडका. तर आपण आता साहित्य बघूया. पुलावसाठी पहिल्यांदा हा भात मी शिजवून घेतलेला आहे. साधारण 3 शिट्ट्याला केलेला आहे कमी पाण्यामध्ये, म्हणजे हा छान असा फडफडीत होतो. त्यानंतर सोया चंक्स आहेत हे जे बाजारामध्ये मिळतात. सो हे पण शिजवून घेतलेले आहेत आणि प्रेस करून त्यातलं पाणी पण काढून घेतलेलं आहे. आणि ही बाकीची सगळी आहे आपली कलरफुल अशी तयारी. सो सिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, टोमॅटो, कांदा, त्यानंतर मटार, गाजर आणि मटार हे मी कुकरमध्ये वाफवून घेतलेलं आहे. म्हणजे पाणी न घालता फक्त वाफ द्यायची आहे त्याला. एक आपण भात किंवा डाळ जे काही शिजवतो त्यासोबत फक्त ठेवून द्यायचे, पाणी न घालता एका डिशमध्ये किंवा डब्यामध्ये. आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची पण घेतलेली आहे. त्यानंतर ही शिजवून घेतलेली डाळ आहे. मी मिक्स डाळी घेतल्या आहेत, तुरीची, थोडी मुगाची आणि मसूर डाळ. तुम्हाला कुठली एक पाहिजे असेल तर तुम्ही ती पण घेऊ शकता. जेव्हा तुम्ही तुरीची डाळ फक्त घेता तेव्हा जास्त थोडीशी शिजवून घ्यायची आणि मसूर आणि मुगाची डाळ असेल फक्त तर ती जरा कमी शिजवायची, म्हणजे व्यवस्थित होते आणि चवीला पण छान लागतं. आणि बाकी आपण पुलावसाठी आता बघतोय हे आहेत बे लीफ म्हणजे तमालपत्र, त्यानंतर लवंग आणि मिरे, परत लाल मिरची. त्यानंतर इकडे मी बाकीची तयारी केली आहे ती म्हणजे आलं लसूण पेस्ट. मी ही थोडीशी जाडसर ठेवली आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फाईन पण करू शकता. आणि त्यानंतर आहे धणे जिरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आज मी डिरेक्टली जो मिळतो बाजारामध्ये तो मसाला घेतलाय पनीर चिलीचा, जो मी सोया चिलीसाठी वापरणार आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ पुलाव. ओके, सो गॅसवरती आता मी हा पॅन ठेवलेला आहे पुलावसाठी. त्याच्यामध्ये साधारण 2 ते 2.5 टीस्पून असं आपण तेल टाकूया. त्यानंतर त्याला फोडणी अशी जास्त करायची नाहीये, तर आपल्याला फक्त थोडेसे जिरे टाकायचे. जिरे असे छान फुलले, तडतडले की गॅस बारीक करायचा. नंतर हे मटार याच्यामध्ये आपण घालणार आहोत. गॅस बारीक करायला विसरू नका, नाहीतर ते होतात. गाजर हे तुम्ही कुकरला न शिजवता डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकलं आणि वाफवून घेतलं तरी चालू शकतं. बारीक चिरलेला थोडासा कांदा आणि या सगळ्या भाज्या अशा गेल्या त्यामध्ये की छानपैकी हलवून घ्यायचं आहे, परतायच्यात या भाज्या. त्यावेळी गॅस जरासं फ्लेम फुल ठेवा, कारण बाकीच्या भाज्या जरी आपण शिजवून घेतल्या तरी कांदा छान परतला गेला पाहिजे. आणि त्याच्यासोबतच आपल्याला टाकायचे आहेत हे खडा मसाला, तमालपत्र, मिरे आणि लवंग. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण बदलू शकता. तुम्हाला जर मसाल्याचा जास्त फ्लेवर हवा असेल तर थोडा जास्त मसाला घ्या. आता आपण पुलाव करतोय तो मी 1 वाटीचा तांदूळ घेतलेला आहे. याचा सगळ्याचा असं छान फ्लेवर यायला लागला, एक मस्त वास येतो खडा मसाला आणि सगळ्या भाज्यांचा असा मिक्स. तो फ्लेवर आपल्याला आला की कळतो. त्यानंतर आपण त्यामध्ये शिजवलेला भात आहे तो टाकायचा आहे. भात टाकला की गॅस बारीक करायचा
आणि हे सगळं मस्त असं परतून घ्यायचं. एकतर तुम्ही भात शिजवताना, तांदूळ शिजवताना हवं तेवढं मीठ पूर्ण टाकू शकता. मी आत्ता नाही टाकलेलं आहे, सो मी आता वरण चवीप्रमाणे साधारण 1 चमचा मीठ टाकते. तर अशी ही कोथिंबीर आपण पूर्ण ह्याच्यामध्ये टाकायची. वरण मस्त दिसतं म्हणजे. हलकंसं हलवून घ्यायचं परत एकदा. भाज्या शिजवलेल्या आहेत त्यामुळे जास्त हलवायचं नाही, नाहीतर ते सगळं असं गिजगा होतं. अशा दिसल्या पाहिजेत भाज्या त्यामध्ये. सो येस, आपला पुलाव रेडी आहे. सो 2 मिनिटं याला झाकून ठेवा, एक मस्त वाफ द्या बारीक गॅसवरती, अँड देन रेडी टू सर्व. सो आता आपण दाल तडका करून घेणार आहोत. तर कढईमध्ये तेल मी तापत ठेवलेले आणि त्याच्यामध्ये किंचित असं बटर पण ऍड करणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहे मोहरी, जिरे. मोहरी आणि जिरे छान तडतडले की मग हळद, हिंग, त्यानंतर किंचित अशी आलं लसूण पेस्ट, अगदी पाव चमचा टाकायची. मग या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आणि फ्लेवरसाठी म्हणून या 2 लाल मिरच्या. तुम्हाला वरण तडका द्यायचा असेल तर तुम्ही सेपरेट फोडणीमध्ये फक्त या लाल मिरच्या पण टाकू शकता. ओके. त्यानंतर कांदा, टोमॅटो, सगळं छान असं एकत्र परतून घ्यायचं. साधारण मध्यम आचेवरती हे सगळं करायचं. आणि गॅस मोठा ठेवला तर लाल मिरच्या पटकन करपतात आणि कांदा पण छान तळला जात नाही. आता तुम्ही इथे बघू शकता की हिरव्या मिरच्यांचे जे तुकडे टाकलेत ना आपण, ते असे पांढरे होत आले. याचा अर्थ सगळं छान परतलं गेलेलं आहे. सो आता याच्यातच आपण टाकायचं आहे लाल तिखट 1 ते 1.5 चमचा, आपला गोडा मसाला पाव चमचा, धने जिरे पूड साधारण पाव चमचा, आणि मीठ 1 ते 1.5 चमचा. थोडंसं कमी घातलं तरी चालेल, कारण बाकी आपण जे काही घेतलेलं आहे धने जिरे पावडर म्हणा किंवा गोडा मसाला, तिखट, यामध्ये थोडासा मिठाचा फ्लेवर असतो. आणि ह्या सगळं असं तेलात छान दिसायला लागलं की मसाला सगळा मस्तपैकी परतला गेलेला आहे. त्यानंतर आपल्याला डाळ टाकायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा अगदी पाव चमचा सांबार मसाला सुद्धा ऍड करू शकता, पण मी आता करत नाहीये कारण मी ऑलमोस्ट धने जिरे पावडर, आलं लसूण पेस्ट सगळं इथे आपण घातलेलं आहे. ही डाळ सुद्धा ह्याच्यामध्ये मस्तपैकी अशी मिक्स करून परतून घ्यायची. आणि मग सगळ्यात शेवटी तुम्हाला जी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार हळूहळू असं पाणी घालायचं. तर आज मी थोडीशी थिक ठेवणार आहे ग्रेव्ही, कारण आपण व्हाईट पुलाव केलेला आहे. तुम्हाला जिरा राईस किंवा आपल्या स्टीम राईस सोबत जर हवी असेल तर तुम्ही थोडीशी पातळ सुद्धा करू शकता. तर ही डाळ तडका करायची सोपी पद्धत आहे की तुम्ही फोडणीतच सगळं घालायचं आहे आणि मग
आपल्याला डाळ टाकायची आहे. त्याने काय होतं तर मस्त असा तवंग येतो, वरनं वेगळा तडका द्यायची गरज नाही. त्याला मस्त छान अशी उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालणार आहोत. 5 मिनिटं उकळलं तरी बास आहे, कारण आपण ऑलरेडी डाळ शिजवून घेतलेली आहे भाज्या परतून. सो आता तुम्ही इथे बघू शकता की आपला दाल तडका मस्त त्याला उकळी आलेली आहे. त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर. सो आता हे रेडी टू सर्व आहे. कन्सिस्टन्सी बघा ह्याची, खूप पातळ नाही, खूप दाटसर नाही. थोड्या वेळाने थंड होत आलं की ते अजून थोडंसं दाट होईल. सो आपला दाल तडका इज रेडी टू सर्व. ओके, सो आता आपण करत आहोत सोया चिली. सो सोया चिलीसाठी मी इथे पॅन आणि त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. सो तेल छान तापलं की गॅस पूर्ण बारीक करायचा आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा टाकायची आहे एक मिरची अशी उभी चिरलेली, जस्ट आपण फ्लेवरसाठी टाकणार आहोत. थोडीशी अशी तडतडती असं वाटलं की मग टाकायचं आहे कांदा. त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची. तुम्ही शिमला मिरची उभी पण चिरू शकता, तुम्हाला जशी आवडते त्याप्रमाणे तुम्ही याचं कटिंग करू शकता. गॅस पूर्ण बारीकच ठेवायचा आहे आणि हे छान परतून घ्यायचं. मध्ये गॅस कमी जास्त करायचा आहे आपल्या अंदाजाप्रमाणे. साधारण 5 ते 7 मिनिटं लागतात या भाज्या परतायला आणि शिमला मिरचीसाठी थोडासा वेळ लागतो. मध्ये मध्ये थोडंसं चेक करायचं. मिरची जर पटकन अशी तुटली गेली तर याचा अर्थ ती छान परतली आहे. हे बघा, लगेचच ह्याचे तुकडे होत आहेत. सो अजून एक 2 मिनिटं परतूयात. थोडासा कलर चेंज होईपर्यंत, ब्राउनिश असा कलर येऊ दे त्याला. कांद्याचा आलेला आहे, मिरचीचा पण आला की आपण गॅस कमी करायचा. ओके, सो भाज्या छान परतल्या गेल्या. ते झाल्यानंतर मी जो म्हटलं होतं की मी रेडी मिक्स मसाला घेतलेला आहे पनीर चिलीचा, तो छान पाण्यामध्ये असा मिक्स करून घ्यायचा आणि या भाज्यांमध्ये ओतायचा. हे छान असं हलवून घ्यायचं, त्याला एक मस्त उकळी येऊ द्यायची. मी बघू शकता इथे साईडला जसं जसं गरम व्हायला लागतं, उकळायला लागतं, त्यानुसार तो मसाला घट्ट व्हायला लागतो. ती ग्रेव्ही छान घट्ट दाटसर व्हायला लागते. सो असं व्हायला लागलं की त्यामध्ये टाकायचे आपण शिजवून घेतलेले सोया चंक्स. यातलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे मी हाताने प्रेस करून. कधीतरी थोडंसं राहतं, हे अशा पद्धतीने पूर्ण प्रेस करायचं. यातनं बघा आता जास्त पाणी निघत नाहीये. सो पूर्ण पाणी काढून घ्यायचं.
सो हे सुद्धा असं सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही थोडं पाणी कमी जास्त याच्यामध्ये ॲड करू शकता. हा मस्त एक स्टार्टर म्हणून पण तुम्ही यूज करू शकता. लहान मुलांसाठी पण छान असा पदार्थ आहे आणि पटकन होणारा आहे. परत यातनं तुम्हाला प्रोटीन्स फायबर पण भरपूर मिळणार आहेत. सो सगळ्यांना हा पदार्थ नक्की आवडेल, ट्राय करा. याच्यावर पण डेकोरेशनसाठी आपण टाकायची थोडीशी कोथिंबीर. सो याला काही वेळ लागत नाही कारण आपण हे सगळं ऑलरेडी शिजवून घेतलेलं आहे, सोया चंक्स वगैरे. सो अगदी 10 मिनिटात होणारा हा पदार्थ आहे. सो तुम्ही बघू शकता आता साईडनी ते उकळायला लागलेलं आहे, ग्रेव्ही घट्ट व्हायला लागलेली आहे. असं उकळी यायला लागली की गॅस बंद करून टाकायचा आणि झाकून ठेवायचं. सो सोया चिली रेडी आहे. सो आपला दाल तडका, पुलाव आणि सोया चिली रेडी आहे. सो हे तुम्ही ॲज अ पूर्ण जेवण म्हणून पण घेऊ शकता. तुम्हाला फक्त स्टार्टर करायचं असेल तर सोया चिली नक्की ट्राय करा. आणि आता मस्तपैकी आपण जेवून घेऊयात कारण हे सगळे पदार्थ बघून मला तर खूप भूक लागलेली आहे. सो असे छान छान पदार्थ रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन रेसिपीसोबत. बाय.